नमस्कार. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये व राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. महाराष्ट्र राज्याचं 2019 ते 2024 या 5 वर्षाचं राजकारण बघितलं तर सामान्य जनतेलाही हे आता खरं वाटायला लागलेलं आहे. राजकारणात अजून एक मन दृढ आहे, ती म्हणजे राजकारणात कधी कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, याचीच प्रचिती आज पुन्हा आली. तर झालं असं, 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन आणखी 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या दोन्ही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण विरोधी पक्षाला असून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ते निमंत्रण नाकारलं व शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती दर्शवली. त्यानंतर 16 डिसेंबरपासून लागलीच महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन विधानभवन नागपूर येथे सुरू झाले. त्याच निमित्ताने उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचले. नागपुरात पोहोचल्यानंतर प्रथमतः त्यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यानंतर ते विधानभवनात दाखल झाले. विधानभवनात दाखल झाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भेट घेऊन मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार केला व त्यावेळी त्यांच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं दिलखुलास चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, भास्कर जाधव, अनिल परब, सचिन अहिर हे शिवसेनेचे मुख्य नेते उपस्थित होते. त्यानंतर या भेटीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. त्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या कमेंट्स व मीम्सचा पाऊस पडला. त्यानंतर राजकीय कोटातून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. काही जाणकारांच्या मते उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची ही भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. कारण उद्धव ठाकरेचे जरी 20 आमदार निवडून आले असले तरी त्यातील 10 हे फक्त मुंबईतून येतात, हे विसरून चालता येणार नाही. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप उद्धव ठाकरेसोबत जवळीक वाढवत आहे अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. काही राजकीय विश्लेषकांनी या भेटीमागे वेगळाच अर्थ काढला आहे. त्यांच्या मते एकनाथ शिंदे व अजित पवार यांचं मूल्य कमी करण्यासाठी भाजप स्वतःहून उद्धव ठाकरेंची जवळीक वाढवत असल्याचं सांगितलं जात आहे. कारण निकालानंतर 8 ते 10 दिवस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, गृहमंत्री, नगरविकास मंत्री अशा खात्यांवर अडून बसले होते व त्यांची मनधरणी करता करता भाजपच्या नाकी 9 आले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे व अजित पवार यांना दबका अंडरकरंट देण्यासाठी भाजप उद्धव ठाकरेंची जवळीक वाढवत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतरचा तर्क म्हणजे केंद्रातील सरकार अधिक भक्कम करण्यासाठी. केंद्रात एनडीएचं सरकार जरी असलं तरी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आहे. भाजपचं सरकार चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे अशा 3 टेकूंवर धरून आहे. त्यामुळे आणखी 4.5 वर्षे सरकार चालवायचं असल्या कारणाने महायुतीमध्ये अधिकचे खासदार जोडले गेले तर केंद्रातील सरकार अधिक भक्कम होईल अशी धारणा दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांची आहे. उद्धव ठाकरेंचे 9 खासदार असल्यामुळे त्यांची व्हॅल्यू केंद्रात बरीच ठरते. या भेटीनंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी राजकीय भेट नसून फक्त सदिच्छा भेट होती असं जरी सांगितलं असलं तरी भाजप व उद्धव ठाकरे यांच्या जवळीकतेच्या बातम्यांनी चांगला जोर धरला आहे. कारण कालच त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसला चांगलं सुनावलं व वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यात काही वावगं नाही असं विधान केलं होतं. या सर्वांमुळेच हिंदुत्वापासून काही प्रमाणात दुरावलेले उद्धव ठाकरे आपली हिंदुत्वाची लाईन आणखी मोठी करत आहेत असं दिसत आहे. परंतु हे सगळे झाले तर्कवितर्क. आधी 25 वर्षाची युती व नंतर 2014 साली काही कारणामुळे विभक्त व नंतर 2019 पासून कट्टर शत्रू झालेले उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकत्र येतील का, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.